मी तुम्हाला पाठिंबा देतो, आज जाहीर करतो पाठिंबा। कारण हा एक प्रकारचा आमच्यावर अन्याय आहे। उद्धव ठाकरे यांनी थेट एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केलाय, तेही शिवसेनेचा निकाल आल्यानंतर। आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ज्या एकनाथ शिंदे यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं, पक्ष गेलं, अशा शिंदेंना ठाकरे का पाठिंबा देतील, जाणून घेऊया। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेवर निकाल दिला। खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असा निर्वाळा नार्वेकरांनी दिला, पण नार्वेकरांनी दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलेलं नाहीये। शिंदे गटाची शिवसेना खरी या निकालामुळे ठाकरे गट नाराज झालाय, तर ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले नाहीत म्हणून शिंदे गटाचे आमदार नाराज झाले। कारण सगळे निर्णय जे आहेत अगदी लोकशाही मधल्या बहुमताप्रमाणे दिले, कायद्याप्रमाणे दिले, मग त्यांना डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय फेटाळला। आम्ही लीगल टीम बरोबर चर्चा करू आणि पुढचा निर्णय आम्ही घेऊ। शिवसेनेच्या निकालावर ठाकरे गटाने महापत्रकार परिषद घेतली। या परिषदेत वकील असीम सरोदे यांनी निकालावर भाष्य केलं। याच परिषदेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीका केली, पण उद्धव ठाकरे यांनी थेट एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देऊ केला। काय म्हणाले उद्धव ठाकरे, पाहूयात। मुळामध्ये हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून आपल्या अध्यक्ष महोदयांवरती दिला होता। त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पात्र अपात्र ठरवा, त्यांनी ठरवलंच नाही। आता मिंदे हायकोर्टात गेले की आम्हाला म्हणजे ठाकरे गटाला अपात्र का ठरवलं नाही, मग त्यांनी सुद्धा त्यांच्यावरती एक प्रकारे नाराजीच व्यक्त केलेली आहे। मग मी असं म्हणतो, दुसरे का आव्हान त्यांना देतो की तुम्हालाही न्याय मिळालेला नाही, आम्हालाही नाही, तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे। राज्यपालांना मी विनंती करतो की जसं त्यावेळेला राज्यपालांनी एक अधिवेशन बोलवलं होतं तसं पुन्हा बोलवा, आणि मिंद्यांना सांगतो अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरवाना, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आज जाहीर करतो पाठिंबा हाकला याला। आता एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचा पाठिंबा घेतील का, हाच प्रश्न उरतोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।